नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस पाहणार आहोत. यामध्ये आपण गणिताच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे. तुम्ही वरती स्क्रीनवर पाहू शकता. ए बी सी च्या वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे. 3 व्यक्ती आहेत. ए, दुसरा आहे बी आणि तिसरा आहे सी. या तिघांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे. बी चे वय 20 वर्ष असेल तर ए व सी चे वय किती? आपल्या एका व्यक्तीचं वय दिलं आहे. बी चं वय किती? 20 वर्ष दिलं आहे. आता बघा, ए चं गुणोत्तर 2, बी चं 5 आणि सी चं 4. जर बी चं गुणोत्तर 5 असेल तर त्याचं वय किती? 20 वर्ष आहे. म्हणजे इथं कितनं मल्टिप्लाय केले त्यानं? 4नं. 5 चोक 20. इथं पण 4नं मल्टिप्लाय करायचं. 4नं मल्टिप्लाय जर केलं काय होईल? 2 चोक 8. म्हणजे एचं वय आपल्याला किती? 8 वर्ष मिळालं. आता याला जर 4ने मल्टिप्लाय केलं, 4 चोक 16. सीचं वय आपल्याला काय? 16 वर्ष मिळालं. म्हणजे एचं वय 8 वर्ष आणि सीचं वय 16 वर्ष. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन 5, 12, 31, 68 आणि 129 याच्या पुढची संख्या आपल्याला सांगायची आहे कोणती आहे ते. ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 258, ऑप्शन 2 आहे 219, ऑप्शन 3 आहे 248 आणि ऑप्शन 4 आहे 220. बघा इथं काय झालेलं आहे बघा. हा 1चा घन आहे. 1चा घन प्लस याच्यामध्ये 4 केलं. 1चा घन 1 त्याच्यामध्ये जर 4 प्लस केले किती होतील? 5. त्यानंतर इथं पण सेम. इथं काय? 2चा घन घेतलाय. 2चा घन प्लस 4. 2चा घन आहे 8. त्याच्यामध्ये 4 जर प्लस केले किती? 12 होतील. इथं पण सेम केलंय. 3चा घन. 3चा घन प्लस 4. 3चा घन 27. त्याच्यामध्ये प्लस 4 केले तर 31 मिळतील आपल्याला. इथं 4चा घन आपल्याला माहित आहे 64. त्याच्यामध्ये प्लस 4 केले. इथं 5चा घन 125. त्याच्यामध्ये प्लस 4 केलेत. इथं 6चा घन. 6चा घन आपल्याला माहित आहे किती? 216 होते. त्याच्यामध्ये जर प्लस 4 केलेत किती? 220 होईल. ऑप्शन क्रमांक 4 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दोन छेद 3 प्लस 3/4 मायनस 5/6. ऑप्शन आहेत. 1 9/12, ऑप्शन 2 आहे 7/12, ऑप्शन 3 आहे 12/13 आणि ऑप्शन 4 आहे -7/12. आता अशा प्रकारचे गणित आपण कसं सोडवतो? तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. अगोदर या दोन्हीला सोडून घेऊया, नंतर याला सोडूया. याला कसं सोडवायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. खालून या दोन्हीचा मल्टिप्लाय 3 चोक 12, पुन्हा या दोन्हीचा 4 दोन्ही 8 प्लस मध्ये प्लस असल्यामुळे प्लस जशाच तसं दिलं. पुन्हा या दोन्हीचा मल्टिप्लाय 3 त्रिक 9. म्हणजे पूर्ण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. काय होईल? 8 आणि 1 8 दोन्ही 16 आणि प्लस 1 17. 17 छेदामधील 12. आता हे सॉल्व्ह झालं. आता हे घेऊया -5/6. आता एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन ना करू शकता आपण. दुसरी पद्धत काय? याला सॉल्व्ह करण्याची. तर याला जो छेद आहे ते छेद समान करून. छेद समान कसं करायचं? याला जर 2 न गुणले इथं काय होतील? 6 दोन्ही 12. इथं पण 12 आहेत. म्हणजे छेद समान झाला. आता इथं जर 2 न गुणल्यास वरी पण 2 न गुणावं लागेल आपल्याला. आता काय झालं बघा. खाली छेद समान 6 दोन्ही 12. ठीक आहे. 17 आणखी एक स्टेप करूया. 17/12 मायनस 5 दुनी 10, 6 दुनी 12. छेद समान झालाय. छेद समान झालेला जशा एकच वेळेस लिहायचा. त्यानंतर इथे राहिले 17 मायनस 10. 17 मधून 10 गेले 7 राहिले आणि 12ला 12. 7/12. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन. ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. ब आणि क दोन व्यक्ती आहेत. ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे.
तर त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती? आपला कोणाचाही वय दिलं नाही, फक्त ब लहान आहे म्हणून एवढं सांगितलं आहे. मग काय करूया, क ला एक्स मानूया. एक्स, तर क चं वय एक्स असेल, हा लहान आहे म्हणजे काय, याचं वय कमी असेल. मग एक्स मधून 7 मायनस करूया, कारण हा 7 वर्षांनी लहान आहे. आपल्या दोघांच्या वयाची बेरीज म्हणले, बेरीज किती केली, दोघांच्या वयाची बेरीज ही 43 आहे म्हटले, म्हणून दोघांच्या वयाची बेरीज करून घेतली. आता याला सॉल्व्ह करूया. एक्स प्लस एक्स, एक्स आणि एक्स दोन एक्स झाले, बरोबर 43. हे -7 आहेत, याला जर आपण पलीकडे घेऊन गेलो बरोबर चिन्हाच्या, ते काय होतील, मायनसचं प्लस होतील, +7. मग एक्स बरोबर 43 + 7 50 झाले, आणि हे गुणाकारातील 2 खाली भागाकारामध्ये आले. कितनं भाग जातो, 25चा. 50ला जर 2 न भागलं गेलं, किती उत्तर येतंय, 25. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला 25 मिळाली. एक्स काय मानलं होतं आपण, एक्स हे क चं वय मानलं होतं, मग क चं वय किती, 25 मिळालं आपला. पण क्वेश्चनमध्ये आपल्याला ब चं वय विचारलंय. आता ब चं वय किती असेल, क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 7 न कमी. 25 मधून जर 7 मायनस केले तर वय किती येईल, 18 वर्ष. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 10, 15, 25, 45, 85. पाचवा प्रश्न, 10, 15, 25, 45, 85. तर पुढचा अंक कोणता असेल? ऑप्शन आहेत 160, ऑप्शन 2 आहे 170, ऑप्शन 3 आहे 165 आणि ऑप्शन 4 आहे 150. आता इथं बघू शकता आपण, या दोन्हीमध्ये फरक 5 आणि 15, 10 आणि 15 मध्ये 5 चा फरक आहे. या दोन्हीमध्ये जर फरक बघितला आपण, 10 चा फरक आहे 15 आणि 25 मध्ये. या दोन्हीमध्ये फरक 20 चा फरक आहे, 35 नंतर 45. याच्यामध्ये 30 चा फरक आहे, नाही 40 चा फरक आहे. 4 आणि 4हून डायरेक्ट 8वर म्हणजे 40 चा फरक. पुढचा फरक काय येईल आता बघा, 5 चे दुप्पट 10 झाले, म्हणजे 2 न गुणलं. इथं 10 चे दुप्पट 20 झाले, 20 चे दुप्पट 40, 40 चे दुप्पट काय होतील, 80. म्हणजे पुढचा जो फरक येईल तो 80 चा फरक असेल. तर 85 मध्ये जर 80 ऍड केले किती होतील, 8 दुनी 16 आणि वरचे 5, 165. पुढचा संख्या ही 165 असेल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जर 2 9 तर 4 एक्स, तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय असेल ते सांगायचं आहे. ऑप्शन आहेत 1 42, ऑप्शन 2 आहे 18, ऑप्शन 3 आहे 36 आणि ऑप्शन 4 आहे 22. आता इथे पाहू शकता, 2चं काय झालं इथं, 4 म्हणजे दुप्पट झालंय. मग 9चा पण दुप्पट करा, 9 दुनी 18. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, 55 - 25 भागिले 5, 55 - 25 भागिले 5 प्लस 30 इज इक्वल टू किती होतील? ऑप्शन आहेत 30, 36, 35 आणि 80. ठीक. आता अगोदर आपल्या काय इथं बोर्ड मासचा रूल वापरायचा आहे. बोर्ड मास MAS. अगोदर ब्रॅकेट असेल किंवा ऑफ ब्रॅकेट असेल, दोन्ही सॉल्व्ह करायचे. आपल्याकडे ब्रॅकेट पण नाही, ऑफ ब्रॅकेट पण नाही. आपल्याकडे डिव्हिजन आहे, डिव्हिजन सॉल्व्ह करूया. डिव्हिजन म्हणजे भागाकार. भागाकार जर केला, 5 - 5 = 25, 5चा भाग जातो. त्यानंतर मल्टिप्लिकेशन नाही आहे आपल्याकडे, ॲडिशन आहे, ॲडिशन करूया. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दोन्ही करू शकता आपण. इथे 55 राहिले, 55 मायनस या दोन्हीचं व्हॅल्यू भागाकार केल्यास 5 मिळालं, 5 प्लस 30. 55 - 5 किती, 50 होतील. 50 प्लस 30 बरोबर 5 आणि 3 8 आणि राहिला 0, 80. ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयास पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत किती? आता कोणत्याही वस्तूची मूळ किंमत ही 100% राहते, त्याच्यावर 20% सूट दिली आहे, म्हणजे आकाशला तो शर्ट कितीला, 80%ला मिळाला. 80%ला मिळाला म्हणजे रुपयामध्ये कितीला मिळाला, तर त्याला तो 800 रुपयास मिळाला.
शर्टची जी काय मूळ किंमत असेल ती असेल 100%. बरं 100% बरोबर किती, म्हणजे त्या शर्टची मूळ किंमत किती असेल याला एक्स मानूया आपण. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. या दोन्हीचं क्रॉस करायचं आणि या दोन्हीचं. तर 100 गुणिले 800 किंवा 800 गुणिले 100, 800 गुणिले 100 या दोन्हीचा क्रॉस केला आपण. त्यानंतर या दोन्हीचं क्रॉस 80 गुणिले एक्स, 80 गुणिले एक्स. आपल्या एक्सची किंमत काढायची, खाली न लिहिता त्याला काय समोर लिहायचं. 1 0 कटला, 8 1 8, 100 राहिले इथं, हे 2 शून्य, 100 आणि हे 10, 100 10 1000. त्या शर्टची मूळ किंमत ही 1000 रुपये असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक मोटारसायकल 5 तासात 120 किमी जाते, तर त्याच वेगाने ती मोटारसायकल 9 तासात किती किमी अंतर कापेल. आता 5 तासात आहे ती 120 किलोमीटर जाते, एका तासात किती किलोमीटर जाईल. त्याला 5 न भागायचं. 5 1 5, 5 दुनी 10, 2 राहिले, 5 चूक 20, म्हणजे एका तासात ती मोटरसायकल 24 किलोमीटर जाईल. आपल्याला काय म्हटलंय, 9 तासात किती किमी अंतर जाईल. तर 9 न भागायचं, गुणायचं. 9 चौक 36 ला 6, हातचेला 3, 9 दुनी 18, 19 20 21, 9 तासात ती 216 किलोमीटर अंतर जाईल. त्यानंतर 10वा प्रश्न, राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. राजू आणि रोहित यांच्या उंचीचे प्रमाण हे 4:3 आहे. रोहितची उंची 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती. ऑप्शन घ्या. ऑप्शन 1 आहे 1.6, 2 आहे 1.8, 3 आहे 2 आणि 4 ऑप्शन आहे 0.1. आपल्या रोहितची उंची दिली आहे. रोहितची उंची आहे 1.2 मीटर आणि राजूची आपल्याला काढायची. त्याला एक्स मानूया. याचं पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, या दोन्हीचं क्रॉस करायचं. 4 गुणिले 1.2, त्यानंतर या दोन्हीचं क्रॉस 3, एक्सची किंमत काढायची म्हणून एक्सला समोर घेतलं, बरोबर. 3 1 3, 3 चौक 12, 4चा भाग गेला. पॉईंट एक घर सोडून आहे, एक घर सोडून पॉईंट दिला. आता काय 4 चौक 16, पुन्हा एक घर सोडून पॉईंट आहे, एक घर सोडून पॉईंट दिला. 1.6 मीटर. ऑप्शन क्रमांक 1च आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. अशाच प्रकारच्या पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरच्या एक्सप्लेनेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.